तर बघू शकताय कशा पद्धतीने बसलाय तर अशा पद्धतीने आपले इथे साप येऊन बसू शकतात, त्यामुळे आपण सावधानतेनं राहिलं पाहिजे. हा गोनसच आहे. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आत्ता भूमिनंदन पार्क गोंद्रेनगर या एरियामध्ये आले. या ठिकाणी यांच्या कुंड्या ठेवल्यात आणि त्याच्या इथे साप येऊन बसला आहे. घोणस जातीचा विषारी साप आहे या ठिकाणी. तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल. तर बघू शकताय कशा पद्धतीने बसलाय तर घोणस जातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे, यापैकी हा घोणस जातीचा विषारी साप आहे. तर अशा पद्धतीनं आपले इथे साप येऊन बसू शकतात, त्यामुळे आपण सावधानतेनं राहिलं पाहिजे. बाहेर तुम्ही अंधारात जर जात असाल तर तुमच्या पायात टॉर्च पडली पाहिजे. पहिला तुम्ही जिथं पाय ठेवताय त्या ठिकाणी, आणि सर्वांनी काळजी घेऊन राहिलं पाहिजे. तर चला तर आपण याला पटकन रेस्क्यू करूया आणि वन विभागाकडे सुपूर्द करूया. जरा सरका तिकडे तुम्ही चला. नाही साईज लहान आहे. हा विषारी आहे. भरपूर विषय लगेचच असं नाही, आपल्याकडे कोणता पण साप चावला तर उपचार लवकर मिळाला पाहिजे. हा राईट, हिमोटॉक्सिक मसल्स स्त्राव करतोय, मस्क्युलर टॉक्सिक आहे, मस्क्युल तुमच्या सगळ्या रक्तवाहिन्यात फोडतोय. अभ्यास चांगला आहे की तुमचा. डॉक्टर आहेत काय म्हणून. आमच्यात मेडिसिन आहेत होमिओपॅथीमध्ये. वेनम पासून बरेच आहेत. क्रॉटलस वर्डस आहे. तुमच्याकडून सांगितलं तर आमच्या ऑडियन्सना जास्त म्हणजे माहिती होईल अजून की या सापाच्या विषापासून मेडिसिन तयार होतात. विषयापासून होमिओपॅथीमध्ये मेडिसिन तयार केले जाते. ते मेडिसिन रुग्णांना विविध रोगांसाठी म्हणजे उपलब्ध होते. त्यामध्ये मोस्टली वॉस्क्युल्स म्हणजे आपले धमन्या असतात, रक्तवाहिन्या असतात, यांमध्ये हे चांगले काम करते. तसेच मेंटल कंडिशनवरही ॲक्ट करते होमिओपॅथिक औषध. थँक्यू. कसं म्हणजे ऑडियन्सना अजून माहिती मिळेल की हे साप पण वाचले पाहिजेत. ह्याच्यापासून धोका आहे पण तरी पण त्यांचा उपयोग ते केला आहे आपल्याला. त्यामुळे मी बघितले त्यांच्याकडे, पण बरेच बघितले. वाटत नाही आता सवय झाली. किती वर्षापासून? 5-6 वर्ष झाली. 6 वर्ष तरी झाली. तर डॉक्टर ओंकार दळवी सर यांनी आपल्याला सापांच्या विषयाबद्दल एक चांगली माहिती सांगितली आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तर कोणाच्या घरी साप आल्यास त्याला मारू नका. तुमच्या जवळ सर्व मित्र किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. त्या सापाला आपण सेफली पॅक केले. चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करू. खूप आभारी आहे. तर आत्ता रेस्क्यू केलेल्या घोणसापाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करायला या ठिकाणी आले. माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार काटकर सर आहेत. त्यांच्याकडे आपण सापाला सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.